नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागातलं पुढचं प्रकरण. आणि ते प्रकरण आहे सातमाईंचा राखणदार सातभिंगीचं आगमन. आता आमच्या इरली काकू, रामदास काका आणि आत्मा तुकादादा कोल्हापूरला जाऊन 1.5 महिन्याच्या वर झाला होता. आणि इथे आमच्या सातमाई आजीच्या नकळत प्रत्येकाच्या चुलीजवळ त्यांना चोरून वाढलेलं जेवण जेवत स्वस्थ बसून होत्या. आता फक्त 3 दिवस आजीच्या मुदतीला उरले होते आणि वाड्याचा जीव मात्र टांगणीला लागलेला होता. आता सातमाई आणि आजीच्या लढाईत कोण जिंकतंय हे आम्ही बघणार होतो. जर आजी जिंकली तर आमचा सातमाईंचा इतिहास आमच्या खोताच्या इतिहासातून कायमचा पुसत जाणार होता आणि हे सगळंच काहीतरी भयानक होतं. आमच्या खोताच्या पूर्वजांनी सातमाईंना आश्रय दिला होता आणि त्या आमच्या वाड्याला सांभाळत होत्या. त्यांचं नाव आमच्या वाड्याला होतं. आमच्या मांजरीवाडीत सातमाईंचं वर्चस्व होतं. खरं तर आमची मांजरीवाडी सातमाईंची होती आणि त्यांनी सखा परत येणार असं सांगितलं होतं. त्यात आमच्या कुणीही आया राणी काकू सोडून गरोदर नव्हत्या. आता राणी काकूला दिवस गेले होते, परंतु पवार आणि खोत यांचा तसा संबंधच येत नव्हता. तसंच कातकरी वाडीतल्या 3 कातकर्णींना आणि आमच्या रामोशी वाडीतल्या एका रामोशणीला दिवस गेलेले होते, पण आमचा सखा तिथे कुठे जाऊन जन्म घ्यायची मुळीच शक्यता नव्हती. आणि आता आम्हा सर्वांना एकच यक्षप्रश्न पडला होता की आजी आता आमचं पिढ्यानपिढ्या असलेलं सातमाईंचं दैवत आणि त्यांचा पार खरंच का जाळून टाकणार आहे. आमचा सगळा वाडा या दुविधेत असताना आमची आजी आणि सातमाई देखील अगदी शांत होत्या. आजी या दरम्यान 2 वेळा भर रात्री ते मागचं दार उघडून बाहेर गेली. ती एकदम पहाटे वाड्यात परत आली होती आणि हे आत्यानी आम्हाला गुपचूप सांगितलं होतं. तसं आजीने अगोदरच आम्हा सर्वांना तिला कुणीही सातमाईंबद्दल विचारायचं नाही असं बजावल्यामुळे आम्ही कुणीही तिला तिच्या त्या रात्री कुठं जाण्याबद्दल विचारलं नव्हतं. आणि ह्याच आमच्या मनावर ताण आणणाऱ्या दिवसात आम्ही एक अत्यंत आश्चर्यकारक घटना बघितली होती. तुम्हाला सांगते, कधी काय होतं, आपण नुसत्या ऐकलेल्या गोष्टी जेव्हा खरोखर प्रत्यक्षात बघतो तेव्हा मन एकदम स्तब्ध होऊन जातं आणि वाटतं, अरे हे सगळं खरंच होतं का. आता आजीच्या मुदतीला फक्त 2 दिवस उरले होते आणि तेव्हाच ते घडलं होतं. आमचा तातू त्या सकाळी जनावरांसाठी कडबा आणायला म्हणून मागील दारी गेला तेव्हा त्यानं ते दार आत येऊन पुन्हा घाईघाईनं बंद करत तो बेंबीच्या देठापासनं आज्जे 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 ओरडत आत आला तेव्हा तो विलक्षण घाबरलेला होता. तेव्हा तातूचा तो आरडाओरडा ऐकून आमचा सगळा वाडा क्षणात त्याच्या भोवती गोळा झाला होता. कोणालाच कळेना की ह्या तातूला इतकं घाबरायला काय झालं. आता आमच्या इरली काकू तर कोल्हापूरला असताना आता कोण आपलं डोकं सातमाईच्या पारावर आपटत बसलंय हेच आम्हाला कळेना. कारण ज्यावेळी आमच्या इरली काकूंनी सातमाईंच्या पारावर आपलं डोकं आपटत रक्तबंबाळ झालेलं तातूनी पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हा तो अगदी असाच घाबरला होता. आत्ता तातू इतका घाबरला होता की त्याला काही बोलताच येत नव्हतं. आणि आमचे गुरुजी एकदम तातूजवळ जाऊन म्हणाले, बाळ तातू घाबरू नको, शांत हो, काय झालं ते सांग बरं. तसं तातूनं डोळे मोठे करून आज्जे आज्जे करत मागीलदारी बोर्ड दाखवलं तेव्हा आमचा सगळा वाडा मागीलदारी धावला. आमच्या शिवाकाकांनी घाईघाईने जाऊन ते मागचं दार उघडलं आणि आम्ही सगळेजण घाबरून आ वासून त्या बांधाकडे बघत राहिलो होतो. तेव्हा एकटी आमची आजी मात्र शांत होती. आम्ही सगळ्यांनीच ते बघितलं. आज ती घटना पुन्हा लिहिताना माझ्या अंगावर आत्ताही ते रोमांच उमटत आहेत. आपण म्हणतो पुराणातली वांगी पुराणात, पण तसं नसतं. ती पुराणातली वांगी खरीसुद्धा असू शकतात. त्यावेळी आम्ही बघितलं आमच्या वाड्याला आणि आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानाला जोडणाऱ्या त्या लांब लचक बांधावर तो अक्षरशः पसरून पहुडलेला होता. तो एक मगरीसारख्या तोंडाचा, अजगरासारखा जाडजूड आणि लांब लचक केसाळ असा सर्प होता. त्याच्या त्या लांबुडक्या तोंडावर 7 भिंगा असून त्या भिंगात सातमाईंची तोंडं होती.
त्या सर्पाचं ते तोंड आमच्या वाड्याच्या दिशेनं असून तो त्या संपूर्ण बांधावर अगदी लांब लचक असा पसरलेला होता. त्याच्या त्या रुंद मांसल शरीरावर केसाळ खवले आणि लांब केस भरलेले होते आणि लांब सुरवंट जसा केसाळ असतो तसेच ते केस त्याच्या शरीरावर भरलेले होते आणि तो एखाद्या मातीतून भरून आल्याप्रमाणे संपूर्ण मातीनं भरलेला होता. त्यावेळी त्याचे डोळे बंद होते, परंतु त्याच्या उघड्या लांबुडक्या तोंडातून त्याची काळी लांब लचक जीभ सतत आत बाहेर होत होती. आम्ही एकमेकाला ढकलत भयंकर घाबरून ते आकृती बघत असताना आजीने आम्हा सगळ्यांना मागं सरकायला सांगितलं आणि ती त्या दाराच्या बाहेर आली. तेव्हाच त्या भयंकर सर्पानं आजीच्या त्या चाहुलीनं आपले मातकट रंगाचे गोल डोळे उघडून तिच्याकडे बघितलं. आम्ही सगळेजण थरारलो होतो. आमचे गुरुजी तर घाबरून आपलं तोंड धोत्रानं पुसत एकदम आम्हा सगळ्यांच्या मागे जाऊन उभं राहून रामा 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 असं पुटपुटत एकदम मध्येच म्हणाले, अरे हा विष्णूचा शेषनाग इथे कसा काय आलाय? आजीबाई सांभाळा हो. तसं आजी एकदम वळून म्हणाली, तुम्ही कुणीही ह्याला घाबरू नका. शिवा हा आपल्या सातमाईंचा राखणदार सात भिंगी आहे आणि त्याच्या या सात भिंगात प्रत्यक्ष सातमाई राहतात. खरंच आज हा सोनियाचा दिवस उगवला आहे. जर कधी काही वेगळं घडायचं असतं तेव्हा असं अवचित येऊन दर्शन देतो. जा आनंदे, पळत जा. पूजेच्या ताटात मुठभर तांदूळ, गूळ, खोबऱ्याचा तुकडा, हळद, कुंकू आणि एक मोठी वाटी भरून दूध आण. त्या दुधात साखर घाल. त्या पूजेच्या ताटात एक पणती पेटवून ठेव. चल, पळ लवकर. आणि आमची आत्या मागच्या मागे पळाली. तेव्हा तिच्या मदतीला माझी आई आणि गुणा काकूसुद्धा गेल्या. आम्ही सगळेजण त्या सातमाईंच्या सातभिंगी विचित्र सर्पाकडे बघत होतो. आम्हा सर्वांच्या पुढे आजी दारातून उतरून पुढे जाऊन उभी राहिली होती. त्यावेळी आम्ही सगळेजण एकमेकांना रेटत त्या दाराच्या आतूनच त्या सातभिंगीकडे बघत होतो. तसा तो लांबलचक सर्प आता आपलं तोंड उंचावून स्थिर नजरेनं आजीकडे बघत आपली जीभ लपालपा आत बाहेर करत होता. वास्तविक तो एक विचित्र असा जीव होता. ना धड सर्प ना धड मगर, म्हणजे चक्क नपुसकलिंगी असा तो प्राणी होता. तरी देखील आता आमच्या पुढे जे काही होतं ते अत्यंत भयानक आणि तितकंच अंगावर शहारे आणणारं होतं. तो थोडा वेळ स्थिरपणे माझ्या आजीकडे वळून आपली जाड मगरीची शेपटी उंच करून खाली आपटत वळवळू लागला. तेव्हा आमचे कधीही न घाबरणारे नागू काकासुद्धा घाबरले होते. आम्हा सर्वांना त्यावेळी हाच प्रश्न पडला होता की हा भयानक आगळा वेगळा विचित्र सातभिंगी असा एकदम माती पोखरून आला तरी कुठल्या पाताळातनं? आमच्या आत्याने आजींनी सांगितलं तसं पूजेचं ताट तयार करून लगेच आणलं होतं. तसं माझ्या आजीने आपल्या लटपट्या हाताने ते ताट घेतलं. आपल्या डोकीवरचा पदर सावरत ती शिवा काकांना म्हणाली, शिवा, मी पुढे जातीये. मी तुम्हा प्रत्येकाला बोलवल्यानंतर तुम्ही प्रत्येकाने आपल्या बायका पोरांसह पुढे येऊन माझ्याजवळ यायचं आहे. ते ऐकून माझ्या बाबांनी आणि काकांनी माना हलवल्यावर आजी ते पूजेचं ताट घेऊन हळूहळू चालत त्या सर्पाजवळ योग्य अंतर ठेवून उभी राहिली होती. माझ्या आजीच्या अशा जवळ येण्यानं तो पाताळातला सातभिंगी सर्पराज आता तोंडातनं एक विचित्र असा फुस्स फुस्स आवाज काढत आपल्या लांबुडक्या तोंडातून एक तपकिरी रंगाचा चिकट पदार्थ बाहेर टाकत आपलं तोंड उंचावून ताठ होऊन आजीकडे एखाद्या व्यक्तीनं बघावं तसा अगदी माणसासारखा बघत होता. त्यावेळी आम्हाला एक गोष्ट प्रखरतेनं जाणवली की तो सातभिंगी सर्पराज नाग या प्रकारात मोडत नव्हता, कारण त्याने आपला फणा नागासारखा पसरवला नव्हता. आता एवढा मोठा सर्प आम्ही कधी सातमाईंच्या पाराच्या जवळपास कधीच बघितला नव्हता. मग हा सातभिंगी सर्प अचानक असा कुठून आला? मला तर त्यावेळी वाटलं होतं हा रामायणकालीन सर्प राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी घाबरून कुठे पाताळात लपून बसलेला असावा आणि त्याची दया येऊन आमच्या सातमाईंनी त्याला आपलं राखणदार करून त्याचं रक्षण केलेलं असावं. आणि आता जर सखाला मोक्षप्राप्ती झाली नाही तर आजी सातमाईंना आणि त्यांच्या पाराला जाळून टाकणार आहे हे त्याला कदाचित अंतर्मनानं कळलेलं असावं. म्हणून आजीची समजूत घालण्यासाठी तो त्या पाताळातून, दगडधोंड्यातनं, पर्वताच्या कपारीतनं, शेताच्या मातीच्या वाटेनं इथे सातमाईंच्या रक्षणासाठी आलेला असावा.
त्यावेळी माझी आजी थोडा वेळ त्या सर्पाकडे बघत अगदी शांत उभी राहिली. आणि देवा, आता तो सातभिंगी सर्प हळूहळू वळवळत पुढे सरकायला लागला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. आजी मात्र न घाबरता शांतपणे उभी होती. माझे बाबा आणि काकासुद्धा आजीच्या रक्षणार्थ चटकन बाहेर येऊन उभे राहिले. तेव्हा आम्हीसुद्धा त्या दारातनं बाहेर आलो. आमचे गुरुजीही लटपटत माझ्या बाबांजवळ जाऊन उभे राहिले होते. त्या सर्पाचं तोंड अगदी आजीजवळ आलं आणि तो स्थिरपणे तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहिला. तेव्हा त्याच्या भिंगातल्या सातमाईसुद्धा तिच्याकडे बघत होत्या. तेव्हा त्याचं ते मागचं शरीर वळवळत तसंच त्या बांधावर पसरलं होतं आणि आजी एकदम त्या जवळ आलेल्या सर्पाला म्हणाली, सातभिंगी, आमच्या सातमाईंच्या राखणदारा, तू मला ओळखलंस? मी अंबा खोत, यशवंतराव खोताची पत्नी, या वाड्याची मालकीण. आज मी तुला तुझ्या सातमाईंच्या वाड्यात स्वागत करून तुला ओवाळतीये. सातभिंगी, तुला आठवतंय मी माझ्या लग्नानंतर इथे आल्यानंतर तुला इथेच एकदा ओवाळलं होतं आणि आता पुन्हा या उतारवयात मी तुला ओवाळतीये. त्या सातभिंगी सर्पराजाला माझ्या आजीची ओळख पटली असावी. त्यांनी आता त्याचं ते फुसफुसणं आणि आपल्या शेपटीची होणारी वळवळ थांबवली. तो शांत झाला. त्यांनी आपलं ते लांबुडकं तोंड पुढे मागे हलवून आजीची ओळख पटल्याचं दाखवलं. आता त्याची ती आत बाहेर लपालपा होणारी जीभ त्याच्या तोंडात बंद होऊन तो सर्प आजीच्या आणखीन जवळ सरकून तिला आपल्या मातकट डोळ्यांनी अगदी निरखून बघत होता. आणि माझ्या आजीनं त्या सर्पराजाच्या कपाळावर त्या भिंगांना सांभाळून हळदी कुंकू लावून त्याला ओवाळून अगदी वाकून नमस्कार करून ते पूजेचं ताट त्याच्या पुढ्यात खाली ठेवून ती हात जोडून म्हणाली, हे सातभिंगी राखणदारा, मला माहिती आहे तू का आलायस. आणि आजी जरा पुढे सरकून म्हणाली, तुझ्या आणि सातमाईंच्या आशीर्वादानं तुमचा आणि माझा हा खोताचा वाडा भराभरा भरला. मला 5 मुलगे आणि 1 मुलगी झाली. मी त्या सगळ्यांची तुला ओळख करून देणारच आहे. पण तत्पूर्वी मला तुला एक सांगायचं आहे. माझ्या मुलीनंतरचा माझा मोठा मुलगा रामदास आणि त्याची पत्नी माझी मोठी सून इरली आणि त्याचे 2 जुळे मुलगे आत्माराम आणि तुकाराम आता इथे राहत नाहीत. ते सर्वजण कायमचे कोल्हापूरला राहायला गेलेत. का माहिती आहे? त्याचा सगळ्यात लहान मुलगा सखाराम, त्याला सातमाईंच्या नियमाप्रमाणे त्याच्या जन्मानंतर 2 दिवसांनी त्यांच्या पायावर घालून त्यांच्यावर त्यांच्या रक्षणाचा पदर मागायच्या नियमाला इरली चुकली आणि त्याची शिक्षा म्हणून आमचा सखा गेला. तरी आम्ही ठीक आहे म्हणून त्याचा मृत्यू स्वीकारला. पण सातमाईंनी त्याला मोक्ष न देता त्याला अंधारात डागून ठेवलंय. ते कशासाठी? त्या लहानग्यानं असा काय गुन्हा केला म्हणून सातमाई त्याला असं छळतायत. आणि वरून म्हणतात की सखा परत येणार आहे. पण कधी, कशा प्रकारे? आणि हे सगळं अति झाल्यानंतर मी या निर्णयावर आली आहे. बरं सातभिंगी, मी आता माझ्या कुटुंबाची तुला ओळख करून देते. आणि त्या विचित्र सर्पानं आपल्याला सर्व कळलं अशा अर्थानं आपली मान डोलवून आपली शेपटी जोरजोरात आपटली. तशी आजी जरा मागे सरकून तिने आनंदी आत्याला पुढे बोलवलं आणि नंतर तिने आमच्या प्रत्येकाला त्याच्या कुटुंबासह बोलवून त्या सर्पराजाबरोबर ओळख करून दिली. तेव्हा तो आपल्या गोल मातकट डोळ्यांनी आम्हा प्रत्येकाला निहाळत होता. त्यावेळी अचानक मला भास झाला त्या सातभिंगी सर्पाची नजर माझ्यावर जास्त वेळ खिळली होती आणि मला वाटलं कदाचित मी सखाला खाल्लं म्हणून कदाचित तो मला तसं बघत असावा. आम्हा सर्वांची ओळख झाल्यानंतर आजींनी गुरुजींना हाक मारली. गुरुजी लटपट्या पावलांनी पुढे झाले, हात जोडून म्हणाले, कसं काय, ठीक आहे ना राव? मी वामन 10 तोंडे इथे शिक्षक आहे आणि तुमच्या सातमाईंच्या वाड्यात मी राहतो. हो, आपण आलात कुठनं? आणि त्या सर्पानं एकदम आपलं तोंड गुरुजींजवळ नेऊन हलवलं. तसं गुरुजी घाबरून आजीच्या मागेच लपले होते. तसं आजी त्यांच्याकडे बघत म्हणाली, गुरुजी घाबरू नका, तुम्ही ह्या वाड्याचे नाही म्हणून त्यांनी तसं केलं आहे. गुरुजी घाम पुसत पुन्हा जरा पुढे सरकले आणि म्हणाले, अहो सर्पराजराव,
या सातमाईंच्या वाड्यातली सगळीच माणसं फार चांगली आहेत. तुम्ही आमच्या त्या सखाला मोक्ष देण्यासाठी काहीतरी करा. अहो, लोकमान्य टिळक म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीन. तसंच प्रत्येक माणसाला मृत्यूनंतर मोक्ष मिळणं हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे आमच्या सखाला तो मोक्षाचा हक्क तुम्ही जरा मिळवून द्या, एवढी मी आपल्याकडे नम्र विनंती करतो. अहो, समुद्राला सीमा असते, पण आईच्या दुःखाला सीमा नसते. आमच्या त्या इरली मुलीचं ते दुःख आभाळा एवढं मोठं आहे हो. काहीतरी करा, कृपा करा. आणि गुरुजी श्रद्धांजली वाहिल्याप्रमाणे डोळे मिटून हात जोडून तसेच उभे राहिले. तेव्हा त्या सर्पराजानंही आपलं तोंड हलवून आपली शेपटी जोरजोरात आपटून आपल्याला सर्व समजलं हे दाखवलं. तेव्हा गुरुजी पुन्हा मागे सरकून उभे राहिले होते. आणि माझी म्हातारी आजी एकदम आपले गुडघे टेकून रडत म्हणाली, हे सातमाईंच्या राखणदारा, मला माहिती आहे मी सातमाईंना आणि त्यांच्या पाराला जाळून टाकण्याची धमकी दिल्यामुळे तू त्यांच्या रक्षणार्थ इथे आलायस. तर मी तुला स्पष्ट सांगते, जर त्यांनी आमच्या सखाला त्या अंधारातून बाहेर काढलं नाही तर इथे सातमाईंचं नामोनिशाण मी ठेवणार नाही. हा माझा मी वाड्याला दिलेला शब्द आहे. मी खोताची सून अंबा माझा शब्द खरा करेन. जर त्याबद्दल तुला मला काही शिक्षा करायची असेल तर मी तुझ्यासमोर उभी आहे. आणि तो सर्पराज एकदम ताठ झाला. आणि त्याच क्षणी आमचा सगळा वाडा गुरुजींसह आजीच्या सभोवती कोंडाळा करून उभा राहिला होता. आत्यानी तर आजीला चक्क आपल्या कुशीत घेतलं होतं. आणि तेव्हा मी तिथे जागा नसल्यामुळे त्या सर्पराजाच्या पुढेच उभी होते. त्यावेळी मला तिथे एक मंद असा परंतु छान परिमल जाणवला होता. तेव्हाच मला आठवलं की मी पूर्वी सखाकरता सातमाईंच्या पारावर जाऊन रडायचे, तेव्हा हाच परिमल मला तिथे अनेक वेळा जाणवला होता. त्यावेळी मी त्या सर्पराजाला अगदी जवळून बघत होते आणि तेव्हाच माझ्या बाबांनी मला आपल्या मागे लोटलं होतं. त्या सातभिंगी सर्पानं आपल्या स्थिर नजरेनं आम्हा सगळ्यांकडे थोडा वेळ बघितलं आणि तो अचानक त्या बांधावरनं आम्हा सगळ्यांच्या बाजूनं सरपटत सातमाईंच्याकडे निघाला. तेव्हा आजी आम्हा सगळ्यांना घाईघाईनं म्हणाली, चला सगळेजण पटकन आत चला. आम्ही वाड्यात आल्यानंतर तिने आपल्या मागे पटकन दार लावून घेतलं आणि ती शिवा काकांना म्हणाली, आता तुम्ही सगळेजण आत जा. आनंदे, तू गुरुजींना घेऊन जा, मी जरा मागील दारी जाऊन येते. आणि ती ते मागचं दार उघडून पुन्हा बाहेर गेली. तिने ते मागचं दार लावून घेतलं. तेव्हा आजीच्या भीतीनं तोंडात जीव गोळा झालेले आम्ही त्या मागच्या दाराजवळच उभे होतो. तेव्हा थोड्या वेळानंतर आम्ही आजीचं काही मोठ्यानं बोलणं आणि त्या सातभिंगी सर्पाचं ते फुसफुस करणं आणि काही बायकांनी मंद कानात कुजबुजावं असे आवाज आम्ही ऐकले होते. आजी लगेच 10 मिनिटात परत आली. आम्हा सगळ्यांना तिथेच बघता ती एकदम थबकली. ती काही बोलणार तेवढ्यात आमचे नागो काका एकदम म्हणाले, अंबे, रामदास आणि इरली आणि पोरं आज संध्याकाळी परत येणार आहेत. हे ऐकून माझी आजी समाधानानं हसली होती. आज हे सगळं सत्य लिहिताना माझ्या हाताला त्या सर्व आठवणींचा कंप आहे. आपण काही गोष्टींच्या दंतकथा ऐकतो, पण खरं तर त्या मुळात दंतकथा नसतात, तर त्या कधीतरी घडलेल्या सत्यकथाच आपल्यासमोर दंतकथेच्या स्वरूपात येतात. आणि जेव्हा त्या सत्याची आपल्याला प्रचिती येते तेव्हा मात्र मन बावरतं, गोंधळून जातं. आणि आज जे काही घडलं ते असंच मन गोंधळून टाकणारं होतं. आजी आत आली आणि आत्या म्हणाली की आये, सातमाई म्हणतात रामदास, पोरं आणि इरली वहिनी आज येणार आहेत. याचा अर्थ तिथे काहीतरी घडलेलं आहे. कदाचित वहिनीला सदाला मोक्ष मिळून तो सुटला असं स्वप्न आलेलं असावं. आजी मान हलवत म्हणाली, हो आनंदे, तसंच घडलेलं असावं. चल आपण इरलीच्या माझघरात जाऊन बघूया. जेव्हा आम्ही सगळेजण इरली काकूंच्या माझघरात गेलो तेव्हा आम्हाला क्षणात जाणवलं की त्या माझघरात आता काही नाही. ते एकदम रिकामं आहे, मोकळं झालेलं आहे. शिवा काका म्हणाले, आये, नक्कीच कोल्हापूरला काहीतरी घडलेलं असावं. शिवा काका हे म्हणत असताना आम्ही सगळ्यांनी एकदम गलका केला की आजे,
तू त्या सातमाईंच्या सातभिंगी राखणदाराला ओळखतेस? तू त्याची पूर्वी पूजा केली होतीस? आजी, तू आम्हाला सांगायची सातमाईंचा राखणदार आहे तोच हा सातभिंगी राखणदार आहे का? तेव्हा आजीनं थांबा म्हणून खूण केली आणि तातूला म्हणाली, हे बघ तातू, आता उद्यापर्यंत ते मागचं दार कुणीही उघडायचं नाही. आजी हे म्हणत असताना नागोकाका पुन्हा अचानक म्हणाले, आंबे, आज पुरणपोळीचं जेवण जेवून आम्ही उपवास सोडणार. ते ऐकून आजी अनेक दिवसांनी मोकळी हसली. तेव्हा माझी आत्या आणि आया पुरणासाठी डाळ भिजत घालायला धावल्या होत्या, तर इकडे आजी गुरुजींना हसत म्हणत होती, बघितलंत ना गुरुजी, एखादी गोष्ट जर मिळत नसेल तर ती हट्टानं मागून घ्यायला लागते. गुरुजी म्हणाले, आजीबाई, आपण अगदी योग्य ते बोलणार. अहो, मुलांनी हट्ट केल्यानंतर आईला तो पुरवावाच लागतो. आणि ते खाली बसून विडीचे 2 झुरके घेत म्हणाले, आजीबाई, मी इथे आल्यापासनं इथे ज्या ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या घटना मिळून एक चांगली कादंबरी होऊ शकते आणि त्या कादंबरीद्वारे तुम्ही तुमच्या सातमाईंना जगापुढे आणू शकता. कारण अशा जागृत देवस्थानाची आज जगाला फार फार गरज आहे हो. आणि त्यावेळी गुरुजी माझ्याकडे बघून म्हणाले, सरस्वती, तू निबंध चांगले लिहितेस बरं का बाळा. तू मोठी झाल्यावर या तुमच्या देवस्वरूप सातमाईंबद्दल लिही आणि त्यांचं सत्यस्वरूप जगापुढे ठेव. अशानं त्या अनेक जणांना केवळ त्यांच्या नामस्मरणानं मदत करू शकतील. तेव्हा मी त्यांना म्हणाले, गुरुजी, जर मी कधी अशी कादंबरी लिहिली तर त्या कादंबरीचं नाव सातमाईंचे रान असं ठेवलं तर चालेल का? गुरुजी हसत म्हणाले, अगं सरस्वती, हेच नाव योग्य आहे. नंतर मी काही न उमजून माझी मान हलवली होती. मी तुम्हाला सांगते, त्यावेळी मी फक्त 11 वर्षाची होते. मी कधी काही लिहू शकेन याची मला सुद्धा कल्पना नव्हती. परंतु मोठी होता होता अशा काही घटना माझ्या आयुष्यात घडत गेल्या की एखादं लपलेलं अस्तित्व अचानक माझ्यासमोर उभे राहिलं. ते सगळं सत्यस्वरूप जगापुढे ठेवण्यासाठी माझी लेखणी आपोआप चालायला लागली. अशाच घटनातनं माझ्या जाधवाचा वाडा या कादंबरीचं सत्यस्वरूप मी माझ्या परीनं जगापुढे ठेवलं. नंतर माझ्या तांबड्या आजीच्या आयुष्याचं दालन त्यांना जगापुढे उघडं करायचं होतं. त्यांच्या इच्छेप्रमाणे मी तांबड्या आजीचं सारवलेलं अंगण ही कादंबरी लिहून जगापुढे ठेवली. पण दुर्दैवानं त्यावेळी त्या नव्हत्या. त्यानंतर आज मी ही सातमाईंचे रान ही कादंबरी लिहून तुमच्यासमोर आमच्या सातमाईंचं देवस्वरूप ठेवते आहे. तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटनांची एखादी कादंबरी लिहायची असेल तर मला जरूर सांगा. मी तुम्हालाच माहीत नसलेल्या घटना जाणून घेऊन तुमच्या आयुष्यावर एक छान कादंबरी लिहून देईन, परंतु तुमची जगासमोर यायची तयारी असेल तरच. आमच्या आया आणि आत्या संध्याकाळच्या पुरणपोळ्यांसाठी डाळ भिजवून आल्या तेव्हा आजी पान करत आत्याला म्हणाली, आनंदे, आज नक्की काहीतरी घडलं आहे. आपल्या सखाची त्या काळोखातनं सुटका झाली असावी. कदाचित सातमाईंनी इरलीला तसा दृष्टांत दिलेला असावा, त्यामुळेच तो सातभिंगी राखणदार आज काही विशेष घडणार आहे ह्याचाच सांगावा घेऊन त्यांनी तसं आपल्याला दर्शन दिलं. शिवा, अरे माझी पोर, सून आणि नातू इथे परत येणार याचा मला फार आनंद झाला आहे बघ. तुम्ही सगळेजण बसा. आज मी या खोताच्या वाड्यात काय घडलं होतं ते तुम्हाला थोडक्यात सांगते. तसं आता काही गोष्टी फार गुप्त ठेवाव्या लागतात, त्याची सार्वजनिक वाच्यता करता येत नाही, त्यामुळे त्या गोष्टीतलं महत्त्व नंतर नाहीसं होतं. आणि कधीही कोणाचंही महत्त्व सांभाळणं हे फार गरजेचं असतं. तरी मी आज ह्या चांगल्या दिवशी तुम्हालाही काही घटना कळाव्यात म्हणून मी हे सांगते आहे. आजी नंतर थोडा वेळ थांबली. तिने तयार केलेलं पान तोंडात सारलं आणि म्हणाली, मी लग्न करून या वाड्यात आले तेव्हा मी अवघी 13 वर्षांची होते. बाल्यावस्था आणि यौवनावस्था याच्या सीमेवर उभे होते मी. त्यावेळी या सातमाईंच्या वाड्याला आणि झपाटलेल्या बाबळीच्या रानाला जोडणारा आता आहे तसा बांध बांधलेला नव्हता. तेव्हा ती सपाट जमीन उतारावरची होती.
परंतु हा झपाटा मात्र सातमाईंची इथे स्थापना झाली तेव्हापासून त्या रानात राहत होता. त्यावेळी माझे सासरे शंकरराव खोत एकदा शेत नांगरताना त्यांना उन्हाचा ताप सहन न होऊन ते शेतातच कोसळले होते. त्यांना पूर्वीपासून मेंदूज्वराचा त्रास होता. आता काय का असेना माझे सासरे अचानक गेले होते, त्यामुळे ह्यांनी त्यांच्या वयाच्या अगद्या 23व्या वर्षी घरादाराचा व्यवहार आपल्या हातात घेतला होता. त्यावेळी मला वागलं होतं 14वं वर्ष. त्यानंतर काय झालं, मला प्रथम दिवसच गेले आणि महिन्या दीड महिन्यात माझा गर्भपात झाला. असं नंतर 4 वेळा घडलं. तेव्हा यांनी मला मिरजेच्या प्रसिद्ध डॉक्टर ओक यांना जाऊन दाखवलं. तिथे माझी संपूर्ण तपासणी केली गेली आणि डॉक्टर यांना म्हणाले की माझ्या गर्भाशयाची वाढ नीट झालेली नाही आहे, त्यामुळे मला कधीही मूल होणं शक्य नाही आणि त्यामुळे माझ्या आरोग्यासाठी गर्भाशय न काढता गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून ती गर्भाशयाची पिशवीच पूर्णपणे बंद करणं योग्य ठरेल. हे कळताच यांच्या आणि सासूबाईंच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. आता वंशाला वारस हा आवाज असतो का नाही. तरी माझ्या सासूबाईंचा आमच्या सातमाईंवर फार विश्वास होता. त्यामुळे त्यांनी ह्यांना सांगितलं की आंबाच्या इतक्या लहान वयात शस्त्रक्रिया वगैरे काही करायची नाही. त्यांना विश्वास होता माझ्या शरीराच्या वाढीबरोबर माझ्या गर्भाशयाची देखील नीट वाढ होईल. त्यावेळी मी रोज सातमाईंकडे जायची, हात जोडून मागायची की सातमाईंनो, मला ह्यांचं आणि सासूबाईंचं दुःख पाहवत नाही आहे. फक्त तुमचा हा सातमाईंचा वाडा सांभाळण्यासाठी या खोताच्या घराण्याला एकच वंशज द्या. एकदा मी त्या पारावर रडत म्हणाले, सातमाईंनो, जर तुम्ही माझी ओटी भरली नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईन आणि ह्यांना मला सोडचिठ्ठी देऊन दुसरं लग्न करायला सांगेन, कारण माझ्यामुळे एखादं घराणं अपूर्ण राहावं हे मला पटत नाही. तेव्हा आता मी इथं राहावं की न राहावं हे तुम्ही ठरवा. मी असं सातमाईंच्या पुढे माझं गाऱ्हाणं ठेवून आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सातमाईंची समई लावण्यासाठी मागचं दार उघडलं तर हा सातभिंगी सातमाईंचा राखणदार मला आत्ता तो जिथे होता ना त्याच जागी पसरलेला दिसला. त्यावेळी मी तातूसारखंच ओरडत सासूबाईंना बिलगून रडत रडत त्या सर्पाबद्दल सांगितलं. सासूबाईंनी घाईघाईनी बाहेर जाऊन बघितलं. त्या तशाच धावत आत आल्या आणि ओरडल्या, जा आंबे, पूजेचं ताट तयार करून आण. अगं, हा सातमाईंचा राखणदार सातभिंगी आहे. तो काहीतरी त्यांचा सांगावा घेऊन आला आहे. जा आंबे, त्याला ओवाळ, त्याला सांग माझी रीती होणारी कूस भर, हा सातमाईंचा वाडा भर. आणि पोरांनो, त्यावेळी मी आज त्याला जिथे ओवाळलं तिथेच त्याला ओवाळून सातमाईंचा वाडा भरण्याबद्दल सांगितलं होतं. आणि तुम्हाला सांगते, नंतर ते आश्चर्य घडलं होतं. मला लगेच दिवस गेले. त्यानंतर 1 नाही 2 नाही, गुरुजी, अहो मला 5 पोरं झाली आणि ही आनंदीही झाली. त्यावेळी मला तपासताना डॉक्टर ओकांनी ह्या आश्चर्यामुळे तोंडात बोटं घातली होती. ते आश्चर्यानं यांना आणि सासूबाईंना म्हणाले, अहो, यांची गर्भाची पिशवी व्यवस्थित आहे. पण हे आश्चर्य घडलं कसं? अहो, या गोष्टीला सायन्ससुद्धा मान्यता देत नाही, पण हे आश्चर्य घडलं आहे मात्र. तेव्हा माझ्या सासूबाई हसत हसत डॉक्टर ओकांना म्हणाल्या, अहो डॉक्टर, आमच्या कुलदैवतांचे 14 हात माझ्या सुनेला सांभाळायला असताना आमच्या विश्वासाला त्या कशा तडा जाऊ देतील? आणि आज तो सातभिंगी राखणदार सातमाईंचा चांगला सांगावा घेऊन इथे आला आहे. रामदास इरली इथे येणार आहेत, याचाच अर्थ आमच्या सखाला मोक्ष मिळून तो त्या अंधारातून सुटला आहे. आज माझ्या म्हाताऱ्या आजीला आणि आम्हा सगळ्यांना रामदास काका, इरली काकू, आत्मा तुकादादा येणार म्हणून विलक्षण आनंद झालेला होता. मग आमचा वाडा काका काकूच्या स्वागताच्या तयारीला लागला. सगळ्यात आधी आत्या आणि आमच्या आयांनी इरली काकूंच्या खोल्या झाडून पुसून स्वच्छ केल्या. मोरीवर ताज्या पाण्याचे हंडे ठेवले गेले. चुलीची राख काढून त्यात लाकडं ठेवली गेली. तेव्हाच मंगी काकू आणि कमळी काकू पुरण वाटत बसलेल्या होत्या. आजी एकदम काहीतरी आठवणून दुःखानं म्हणाली, अर शिवा, नागो, पोरांनो, मी त्या आराच्या मोक्षाबद्दल त्या राखणदाराकडे बोलायचं विसरले की. आमच्या आरा काकाच्या हद्दीच्या जमिनीत आणि त्याच्या वाड्यात अजूनसुद्धा तो दिवस रात्र गडबड गोंधळ चालूच होता.
त्या आरा काकाच्या भिंतीला जरा कोणी टेकलं तर त्या भिंतीमागून ते शिव्या घालत पळत पळत येत आणि समजा कधी अन्नीसारखा कोणाचा अपघात झाला तर आरा काका ते तोडलेलं मुंडकं वरून सरळ फेकून देत, पण धड मात्र त्याच्या हद्दीत असे. नंतर आजी घाईघाईनं उठत म्हणाली, मी जरा तो राखणदार तिथेच आहे का बघून येते. तसं आम्हीसुद्धा आजीच्या मागून दारापर्यंत जाऊन बघितलं तर आता तिथे कोणीच नव्हतं. आजीनी पुढे जाऊन ते पूजेचं ताट उचललं तर त्या ताटात तांदूळ, गूळ, खोबरं काहीही नव्हतं. दुधाची वाटीसुद्धा रिकामी होती. त्या ताटात फक्त काही कडुलिंबाची पानं ठेवली होती. आजी आत येत म्हणाले, आनंदे, अगं मी आराचं बोलण्यापूर्वी तो सातभिंगे राखणदार निघून गेला. हे खरंच आराचं दुर्दैव आहे गं. नंतर आम्ही वाड्यात येऊन आमच्या रामदास काका, इरली काकू आणि आमच्या दोन्ही दादांची वाट बघत राहिलो. तेव्हा आमचा वाडा नाही म्हटलं तरी जरा अस्वस्थच होता. आता फक्त नागो काकांचा तो सांगावा आणि ते सातभिंगी सर्पाचं दर्शन याच्यावर विसंबून आम्ही त्या सगळ्यांची वाट बघत होतो. आणि आमचा तो 7 महिन्यांवरचा प्रचंड विश्वास बघून आमचे गुरुजी सतत पुटपुटत होते, माऊली ती धन्य विश्वासाची, 7 समुद्र पार करशी. हे ऐकून नागो काका गुरुजींना म्हणाले, नाही तसं नाही आहे गुरुजी, तुम्ही असं म्हणा की जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत, आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं. त्यावेळी आमचे शिवाकाका आजीला म्हणाले की आये, ती मंडळी आबांच्या जीपनं सकाळी निघाली तर इथे दुपारी 4-5 वाजेपर्यंत सहज पोचतील. आजी म्हणाली होती, गुणे, शेवंते, तुम्ही इरलीच्या खोलीत थोडा धूप जाळा आणि पूर्णावरणाचा स्वयंपाक लवकर आटपून घ्या. मंगे, तू आणि कमळी दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागा. त्यावेळी दुपारचे 12:30 वाजले होते. आजी नंतर गुरुजींकडे जुन्या गोष्टी बोलत ओसरीवर बसून होती तर आम्ही पोरं आमच्या दादांना काय काय भेटी द्यायच्या म्हणून आमच्या दप्तराच्या खजिन्यात शोधत बसलो होतो. माझी आजी बोलत बोलत त्या सगळ्यांची वाट बघत होती. तेव्हा वाड्याचे कान कधी नाही ते आबांच्या जीपचा आवाज घेत राहिले होते. माझी आई जेव्हा इरली काकूंच्या खोलीत धुपाचं भांडं ठेवायला गेली त्यावेळी मी आणि सगुणासुद्धा तिच्याबरोबर त्या इरली काकूंच्या माझघरात गेलो. तेव्हा मला जाणवलं की पूर्वी त्या खोलीत तो एक तऱ्हेचा जडपणा भरलेला होता, तो आता तिथे कुठे नव्हता. तो सखाचा कोपरा अगदी मोकळा होता, स्वच्छ होता. आमची आनंदी आत्या तर आज इतकी आनंदात होती. त्यावेळी मी तिला बघत होते. खरंच आमची आनंदी आत्या फार चांगल्या अंतःकरणाची होती. दुसऱ्याच्या आनंदात इतकं सहभागी होणारी माणसं क्वचित असतात. मला अचानक वाटलं की आमच्या आत्याला आत्ता ह्या क्षणी वाटत असेल का आपल्या आईनं सयाजीरावांना सुद्धा सातमाईंच्या पायावर का घातलं नाही. आणि चुकीच्या मागण्याचं हे असं फळ असतं का. आणि त्या क्षणी मला आमच्या आत्याचं भयंकर वाईट वाटलं होतं. मी तिच्याजवळ जाऊन अत्यंत मायेनं म्हणाले, आत्या तू मला फार आवडतेस ग. आणि झाडू मारणारी आत्या एकदम थपकून माझ्याकडे आश्चर्यानं बघत म्हणाली, काय झालं ग सरस्वते. तसं मी सरळ तिच्या कुशीत शिरले, रडायलाच लागले. तेव्हा माझी फार चांगली आत्या काहीही न उमजून फक्त मला थोपटत राहिली. तेव्हा तिच्या त्या स्पर्शाची भाषा मला कळत होती. जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत, आणि जिथे सातमाई आहे तिथे काहीही घडू शकतं, ह्याची आम्हाला आलेली प्रचिती. आज आमच्या वाड्यात अगदी दिवाळी सणासारखी धावपळ चालली होती. आमच्या गुणाकाकूंनी तर आमच्या प्रत्येकाच्या दारासमोर तांदळाच्या पिठीनं छान रांगोळ्या रेखाटून त्या रांगोळ्यात पणत्या पेटवून ठेवल्या होत्या. आमच्या गुरुजींनी शाळेला सुट्टी देऊन त्या आमच्याबरोबर काका काकूंची, आत्मा तुकादादाची वाट बघत थांबले होते. तसं पाहता आमचे वामन गुरुजी आता आमच्या वाड्यातलेच एक झाले होते. एकदा गुरुजी माझ्या आजीला आणि आत्याला म्हणाले, आजीबाई, मी कधी कुटुंबात राहिलो नाही आहे, त्यामुळे एकत्र कुटुंबाचा काय जिव्हाळा असतो याचा मला अनुभव नाही. पण तुमच्या वाड्यात त्या सगळ्या भावना मला जाणवल्या. आता हा तुमचा वाडा मला माझं कुटुंब वाटायला लागला आहे, आणि तुमच्या कुटुंबाचा मी एक सदस्य आहे याचा मला विलक्षण अभिमान आहे. आणि त्या दिवसापासून आमच्या सगळ्या वाड्यानं त्यांना आमच्या आजीबरोबरची मानाची जागा देऊन टाकलेली होती. आज आम्ही ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होतो तो क्षण आता जवळ येत चालला होता. आमच्या गुणाकाकूंनी आरतीचं ताट तयार ठेवलं होतं.
पुरण वाटून कणिक तिंबून तयार होती. फक्त गरमागरम पुरणपोळ्या तव्यावर पडण्यासाठी इरली काकूंची वाट बघत असताना वाड्याच्या दाराशी आबाच्या जीपच्या थांबण्याच्या आवाजानं आमचा वाडा बाहेर धावला. त्या जीपमधनं काका हसत हसत उतरले. त्याच्या पाठोपाठ आमचे दादा उतरले. तेव्हाच इरली काकू उतरून पळत आजीकडे येऊन धो धो रडत मोठ्यांना म्हणाली, आनंदे आये, आपला सखा परत आलाय. सातमाईंनी त्याला परत आणलंय. आये आनंदे, गुणे, शेवंते, मंगळे, कमळे, आपला सखा परत आला. इरली काकू वात आल्याप्रमाणे रडत ओरडत होत्या आणि आम्ही इरली काकू काय बडबडतायत हे आश्चर्यानं बघत होतो. तेव्हा इरली काकू हसत म्हणाल्या, गुरुजी, सरस्वते, सगुणे, आपला सखा परत आलाय. त्यावेळी काहीही न उमजून सुद्धा आम्ही सगळ्याजणी फक्त हसत इरली काकूंकडे बघत होतो आणि इरली काकू वेड्यासारख्या आम्हा प्रत्येकाला धरून रडत हसत सदाचं परत येणं सांगत होत्या. त्यावेळी रामदास काका, आत्मा, तुकादादा इरली काकूंना न अडवता फक्त हसत रडत त्यांच्याकडे बघत उभे होते. एकदम आबा, रमा काकू, शंकर काका काकू, बाजीराव काका काकू पुढे झाले. आजीच्या पाया पडत म्हणाले, आये, आमचं चुकलं होतं, तरी तू आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझ्याशी, तुझ्या वाड्याशी खूप वाईट वागलो, परंतु आता आम्ही तुझी आणि सातमाईंची क्षमा मागतो. चुकी आमची झाली होती. सखाला आम्ही सातमाईंच्या रक्षणाच्या पदराआड घातलं नव्हतं, तरी आता त्याच्यावर त्यांनी आपल्या रक्षणाचा पदर घातला आहे. आणि तेव्हाच इरली काकू सातमाईंच्या पारावर धावल्या. त्यांच्या पाठोपाठ आबांची मंडळी आणि आम्हीसुद्धा धावलो. इरली काकू सातमाईंच्या त्या पारावर जाऊन रडत पडत मोठ्यानं हसत म्हणाल्या, सातमाईंनो, आयांनो, मी परत आली आहे. मी तुम्हाला सोडून आता कुठे कुठे जाणार नाही. इरली काकू एकदम उठल्या, बाबळीच्या रानाच्या त्या बांधावर धावल्या, जोरात ओरडून म्हणाल्या, झपाट्या, माझा सखा सातमाईंनी परत आणलाय. तो आला की मी तुला, सातमाईंना, मोठं गावजेवण घालीन, तुला लुगडं, चोळी, बांगड्या देईन. आणि आत्याने धावत जाऊन इरली काकूंना धरून आणलं होतं. नंतर आम्हाला कळलं की इरली काकूंचं मूल न होण्याची शस्त्रक्रिया करूनसुद्धा त्यांना अचानकपणे पुन्हा दिवस गेले होते. त्यांना डॉक्टर जयंतकडे तपासण्यासाठी नेलं होतं. तेव्हा त्यांना तपासून ते भयंकर आश्चर्याने म्हणाले की इरली काकूंना दिवस जाऊन 1 महिना झाला आहे. कधीकधी अशा शस्त्रक्रिया अयशस्वी होऊन असं घडतं. तरीसुद्धा इरलीच्या बाबतीत तो एक चमत्कार घडला आहे, कारण इरलीची शस्त्रक्रिया मी स्वतः यशस्वीपणे केलेली असताना हे असं घडणं शक्य नव्हतं. हे घडलं कसं? आणि हे असं म्हणणाऱ्या डॉक्टर जयंताच्या त्या अशक्याचं उत्तर फक्त सातमाईंच्याकडे होतं. त्यावेळी डॉक्टर जयंत आबांना आणि रामदास काकांना म्हणाले, आबा, आता इरलीला इथे दर 15 दिवसांनी तपासायला आणा, मी तिची योग्य ती काळजी घेईन. तेव्हा इरली काकू त्यावेळी हसत हसत त्यांना म्हणाल्या की डॉक्टर, आता मी उद्या माझ्या वाड्यात जाणार आहे. माझी काळजी माझ्या 8 आया घेणार आहेत. आता तिथे माझ्या 8 आया असताना मी इथे कशासाठी राहू? आणि त्याच रात्री इरली काकूंच्या स्वप्नात सातमाई आल्या. त्यांनी तिच्या पदरात तिचा सखा घालून त्या एका स्वरात म्हणाल्या, ये इरले, सखाला घेऊन परत ये. वाडा तुझी वाट बघतोय आणि तुझ्या हातच्या पुरणपोळ्या आम्हाला खायच्या आहेत. अंबाला सांग, तिच्याही हातच्या पुरणपोळ्या आम्हाला पाहिजेत. मी तसा तिला सांगावा पाठवला आहे. आणि इरले, त्या सरस्वतीला जवळ घे. त्यावेळी हे सगळं रामदास काकांच्या तोंडून ऐकताना आमच्या इरली काकू आजीच्या आणि आत्याच्या हाताला धरून रडत म्हणाल्या, आये, या स्वप्नानंतर माझा सखा माझ्या स्वप्नात येऊन म्हणाला की आये, मला आजीनं सातमाईंना सांगून त्या अंधारातनं बाहेर काढलं आहे. आता मी ती वाट चालून चालून परत आपल्या वाड्यात येणार आहे. सरस्वती, सगुणा, यमी, चिंगी, मुरली, येशा आणि दादाबरोबर खेळणार आहे. बाबांच्या काकाच्या खांद्यावर बसणार आहे आणि आत्या, आजी आणि तुझ्याजवळ कायमचा राहणार आहे. आये, मग आम्ही वेळ न घालवता न्याहारी करून इथे यायला निघालो. आता मी तुमच्या आणि सातमाईंच्यापासून क्षणभरसुद्धा दूर राहणार नाही. एवढं बोलून इरली काकूंनी रडत मला घट्ट जवळ घेतलं, माझं चुंबन घेतलं. इतक्यात आमचे रामदास काका इरली काकूंजवळ जाऊन त्यांना आणि मला जवळ घेत म्हणाले, इरले, आता तुझं हे वाड्यातलं शेवटचं रडणं आहे.
यापुढे कोणी तुझं रडणं न ऐकता फक्त तुझं हसणं ऐकेल. आता तू खूप रडली आहेस, आता तुला फक्त हसायचं आहे. आणि ते जोरात म्हणाले की जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत, आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं. आणि त्यांच्या सुरात माझ्या काकांनी, बाबांनी आणि आम्ही सगळ्यांनी सूर मिसळून नंतर सर्वांनी सातमाईंना नमस्कार केला आणि आम्ही वाड्यात आलो. तेव्हा आजी गुरुजींना म्हणाली, बघितलं गुरुजी, आमच्या सातमाईंचं हे असं असतं. आणि गुरुजी इरली काकूंकडे बघत म्हणाले, अगं मुली इरली, मला आनंद वाटतोय की मी आमच्या सखारामाला पुन्हा बघणार आहे. मला वाटतं पोरी तू त्यालासुद्धा डॉक्टर करावंस. हे ऐकून आमचा सगळा वाडा हसला. तेव्हा इरली काकूंनी न हसता पुढे होऊन त्या गुरुजींच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या, गुरुजी करीन मी त्याला डॉक्टर. आजी हसत हसत पुढे आली, इरली काकूंना म्हणाली, इरले जा पोरी, त्या सातमाई आंघोळीसाठी जेवणासाठी खोळंबल्या असतील ना. त्या अति छान संध्याकाळी आमच्या सातमाईंनी इरली काकूंच्या हातून आंघोळ करून त्यांच्या हातून ओवाळून घेत त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या आणि आजीनं वाढलेल्या पुरणपोळ्या खाऊन खऱ्या अर्थानं आपला उपवास सोडला होता. नंतर झपाट्यालासुद्धा पुरणपोळ्या देण्यात आल्या होत्या. त्या सुंदर संध्याकाळी ओसरीवर आबाच्या मंडळींची आणि आमच्या वाड्याची जेवणाची पंगत बसली होती. सर्वजण तुपाच्या वाडीत बुडवून पुरणपोळ्यांचा फडशा पाडत होते, तर आम्ही पोरं आत्मा तुकादादांना आमचे खोडरबर पेन्सिल भेटी देत होतो, हसत होतो. आजीनी नंतर भरपंक्तीत त्या सातभिंगी राखणदाराबद्दल सांगितलं. तेव्हा आमच्या रामदास काकांना आणि इरली काकूंना त्या सातमाईंच्या सातभिंगी राखणदाराचं दर्शन त्यांना घडलं नाही म्हणून वाईट वाटलं होतं. कारण एखाद्या पिढीलाच काही ठराविक कारणामुळे त्या सातभिंगी राखणदाराचं दुर्मिळ असं दर्शन घडतं. आमचे रामदास काका हळहळत म्हणाले, अरे 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 अरे, आम्ही आमच्या आयुष्यातला एक अत्यंत दुर्मिळ असा सुवर्ण क्षण घालवला. आमची जेवणं आटोपली. सगळेजण पान खात ओसरीवर बसून गप्पा गोष्टी करत होते. इतका वेळ कौतुकानं आपल्या माणसांकडे बघणारी माझी आजी हळूहळू उठली आणि रामदास काकांजवळ जाऊन तिने त्यांच्या जवळ बसून त्यांचं डोकं आपल्या छातीजवळ घट्ट धरून ती सगळ्यांसमोर ओक्साबोक्शी रडली. आमचा सगळा वाडा स्तब्ध राहून तिच्याकडे बघत होता. आता हे सगळं मी लिहिताना जग आधुनिकता घेऊन फार पुढे गेलं आहे, पण फार वर्षांपूर्वी आमच्या सातमाईंच्या वाड्यात या सगळ्या सत्य घटना त्यावेळी घडल्या होत्या. तुमच्या मनाला न पटणाऱ्या या सगळ्या घटना अगदी खऱ्या होत्या. त्यावेळी फक्त फरक इतकाच होता की मी फार लहान होते आणि आता ते सगळं काही लिहिताना मी एक तरुणी झाली आहे. या सर्वच घटनांमागे आमच्या सातमाईंवर एक अतूट विश्वास होता, श्रद्धा होती आणि आजसुद्धा आहे. त्या छान छान सुंदर रात्री आम्ही बघितलं, सातमाईंच्या पारावर ती समई स्थिरपणे पेटत होती. त्या रात्री आमच्या सातमाईंच्या वाड्याबरोबर आमच्या सातमाईसुद्धा जाग्या होत्या. फक्त आमचा झपाटा त्या बाबळीच्या झाडावर गाढ झोपला होता, आम्हा सर्वांच्या झोपी जाण्याची वाट बघत. त्यावेळी बोलता बोलता आत्या इरली काकूला म्हणाली की, इरली वहिनी, तू त्या स्वप्नात आपल्या सातमाईंना प्रत्यक्ष पाहिलंस का गं? काकू म्हणाल्या, नाही गं आनंदे, मला पुसट पुसट भासाच्या रूपात दिसल्या. आमचे गुरुजी हे सगळं लक्षपूर्वक ऐकून एकदम म्हणाले, अरे अरे आनंदी, पोरी, महात्मा गांधींनी उगाचाच मिठाचा सत्याग्रह केला. जर त्यांनी आमच्या सातमाईंना त्या इंग्रजांबद्दल सांगितलं असतं तर त्यांनी नक्कीच इंग्रजांनी इथून जावं म्हणून काहीतरी केलं असतं. तेव्हा सगळ्याबरोबर आजीसुद्धा हसली. त्यावेळी अचानक इरली काकूंनी मला जवळ बोलवलं. आपल्या कानातल्या त्या मला फार आवडणाऱ्या कुड्या काढून मला देत म्हणाल्या, सरस्वती, तुला आवडतात ना, आजपासून ह्या तुझ्या. मी संकोचून म्हणाले, नको काकू, त्या तुमच्या कानातच छान दिसतात. तशा त्या एकदम गहिवरल्या आणि म्हणाल्या, सरस्वती, अगं तुला विनाकारण बोलण्याची तेवढी तरी भरपाई मला करू दे की गं. आजी म्हणाली, सरस्वती, कुड्या घे, कानात घाल, ह्या चांगल्या दिवसाची आठवण म्हणून. मी त्या कुड्या घेतल्या. आजसुद्धा त्या माझ्याजवळ आहेत. आमच्या इरली काकू आता पूर्वीसारख्या झाल्या होत्या. आमच्या सखाचं ते दुःखाचं सावट
आणि त्याच्यासाठी सतत रडणं आता दूर निघून गेलं होतं. आमचा वाडा पूर्वीसारखा हसता खेळता झाला. आमच्या इरली काकूंना वाडा आता अगदी फुलासारखा जपत होता. आता माझी आजी आणि आत्या त्यांना रोज सातमाईच्या पारावर नेऊन समई ठेवत होत्या. आमच्या इरली काकू या दिवसात हट्टानं आपल्याच चुलीवर आपल्या हाताने स्वयंपाक करून सातमाईंना वाढत राहिल्या होत्या. यावेळी एक घडलं होतं की आम्हा सगळ्यांना सखा आमच्या सगळ्यांबरोबर आहे असा सतत भास होत होता. यावेळी दिसामाशी काकूंचं वर येणारं पोट बघून आजीने अनेक वेळा रामदास काकांना इरली काकूंना नेऊन नाहीतर डॉक्टरांना इथे बोलवून तपासूया म्हणून सांगितलं. इरली काकू त्या गोष्टीला अजिबात तयार झाल्या नव्हत्या. उलट त्या म्हणाल्या, नाही आहे, मी आता वाडा सोडून जाणार नाही कुठे. तू आनंदी आणि सातमाई असताना मला डॉक्टरांनी तपासायची गरज नाही. आता जेव्हा गावकऱ्यांना कळलं की काकूंना दिवस गेले तेव्हा प्रत्येक घरातल्या बायका नवलानं इरले आता सखा परत येणार ग असं म्हणत त्यांना बघून गेल्या. आमच्या किन्ना काकांच्या वाड्यातनं सगळंजणं येऊन काकूंचं अभिनंदन करून गेले. जेव्हा किन्ना काकाकडनं मुंगळ्याच्या वाड्यात ही घटना कळली तेव्हा रुया काकुळतीनं मुंगळ्याला म्हणाली, अहो बघितलं ना त्या सातमाई किती जागृत आहेत. तेव्हा आता सातमाईत रामशा धनगरवाडी वसवण्याचा विचार द्या सोडून. एवढं बोलून ती धर्म्यादादाच्या आठवणीनं डोळे गाळत बसली. आता आमचा सगळा वाडा आमच्या सखाच्या येण्याच्या प्रतीक्षेत होता. आमचे आबा आणि त्यांचा वाडा आता दर 8 दिवसांनी आमच्याकडे येऊन इरली काकूंना बघून जात होता. त्यावेळी आबा किंवा कुणीही इरली काकूंना 4 दिवस आम्ही कोल्हापूरला घेऊन जातो असं आजीजवळ म्हणालं नव्हतं. आता त्या सगळ्यांना पटलं होतं की सातमाईंचा नातू त्यांच्याच वाड्यात जन्माला यायला हवा. हा सातमाईंच्या रक्षणाचा पदर जर त्याच्यावर असला तर कुठलंच कातळ त्याला त्या कोणापासनं दूर नेऊ शकणार नाही. त्यावेळी आत्माराम आणि तुकाराम दादा शाळेकरता म्हणून पुन्हा आम्हाला सोडून कोल्हापूरला आबांच्या वाड्यात राहायला गेले. तेव्हा इरली काकू गुरुजींना म्हणाल्या, गुरुजी हे 1 वर्ष त्यांना कोल्हापुरात शिकू द्या, पुढच्या वर्षी मात्र ते दोघे सुरेश रमेशबरोबर चिकोडीला शिकतील. या दरम्यान आमचे सुरेश रमेश दादा आनंदाची वार्ता ऐकून मध्ये एकदा 4 दिवसाची सुट्टी घेऊन आपल्या मामींना बघून गेले. आता आमच्या वाड्यात आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे असे छान दिवस चालले होते. रोज इरली काकू आमच्या प्रत्येकाच्या चुलीजवळ त्यांच्यासाठी काही खास शिजवलेलं कौतुकानं खात ढेकर देत आजीजवळ येऊन बसत होत्या. आमच्या सातमाईंच्या वाड्यात सातमाईंचा राखणदार सातभिंगी येऊन आपलं दर्शन घेऊन गेला हे मात्र आम्ही गावात कुणालाही सांगितलं नाही. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात ना त्या अशा. परंतु आता मात्र मी ते सगळं लिहून तुमच्यासमोर ठेवलं आहे. अशा आमच्या सातमाईंच्या वाड्यात घटना घडत असताना आमच्या कांता आजी आटपल्या होत्या आणि त्याचवेळी आमचे आत्मा तुकादादा आमच्या वाड्यात आले होते. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.